काय वाटतं सध्या आम्ही कराडमध्ये फिरतोय, लोकांशी बोलतोय. सध्या कोणते मुद्दे आहेत चर्चेत इथं? कराडमधले हं, कराडमधले काही मुद्दे आहेत की एक आता जो सांगितला किंवा तरुण मुलांचा जो आहे तो हं, बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. कारण कराडच्या आजूबाजूला कुठलीही इंडस्ट्री नाही हं, आणि तसे मोठे उद्योग येण्यासारखे आहेत, पण काही गोष्टीमुळं किंवा काहींच्या नकारामुळं ती येऊ शकले नाहीत. हं, तरुण मुलांना रोजगार नाही. हं, शिक्षण घेतलं तर शिक्षण एवढं स्वस्तही राहिलेलं नाही. हं, त्यामुळं जरी ते खूप पैसे देऊन केलं तरी पुढं काय करायचा हा प्रश्न आहे. हं, म्हणजे डॉक्टर झाला तरी डॉक्टरांची संख्या, इंजिनियर झाला तरी त्यांची संख्या, म्हणजे सॅच्युरेशन इतकं झालं आहे की मुलांनी करायचं काय हा प्रश्न आहे. हं, आणि जसं शेती आहे, पण बरीचशी शेती शहरालगतची जी आहे ते प्लॉटिंग पाडून विकण्याकडे लोकांचा कल जास्त दिसतो आहे. हं, म्हणजे शेती करण्यापेक्षा विकण्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे हं, आणि त्यामुळे दिवसेदिवस शेतीचं प्रमाण कमी होतं आहे. शेतीमधले सुद्धा जर उत्पन्न, मिळणारं उत्पादन आणि येणारा खर्च ह्याचा जर विचार केला तर खर्चाचं प्रमाण खूप जास्त होतं आहे. त्यामुळं कोणतंही पीक घेतलं तरी निसर्गाचा फटका बसतो ते बसतोच. हं, पण सामान्य लोकांना जो हमी भाव मिळायला पाहिजे किंवा दर मिळायला पाहिजे. आता ऊसाचं उत्पन्न इथं खूप मोठं आहे, पण गेली कित्येक वर्ष जवळजवळ 3,000च्या आसपास पुढं जातच नाही. खताचे दर दुप्पट झाले, सगळ्या पिकांचे दर, सगळ्यांचे दर दुप्पट झाले, पण ऊसाला काही भाव वाढत नाही. हं. साखर जाणून बुजून तेवढ्याच किमतीमध्ये ठेवली जाते की जेणेकरून ऊसाला भाव हा 3,000 रुपयेच मिळेल. हं. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? हं. मग शेतकऱ्यांनी म्हणलं तर आता तरुण पोरं शेतीकडे वळायचं का नाही ह्याचा सुद्धा विचार करायला लागलेत. म्हणजे आताच ते म्हटले की मी शेती करणार नाही किंवा करेल की नाही याचं काही गॅरंटीच बरोबर नाही. आहे. हं, कारण त्यांना हमी मिळत नाही हं, की मी एवढी शेती केल्यानंतर मला एवढं उत्पन्न मिळेल. हं, हं, जर पशुपालन किंवा दुग्ध व्यवसाय करायचं म्हणलं तरी परत चाऱ्याचा प्रश्न येतो, हं, तरी जनावरांच्या हेल्थचा प्रश्न येतो. आणि असं केलं तर दुधाला कायमस्वरूपी हमी भाव तेवढा मिळेल का नाही, कारण त्याचं प्रोडक्शन आणि त्याचा येणारा खर्च ह्याचं गणित घेतलं तरी परत तरुण पोरं इकडे जायला तयार होत नाहीत. त्यामुळे अनेक समस्या याच्यामधून निर्माण होत आहेत. एकमेकाची उदासीनता दिसून येते शेती एकमेकांची उदासीनता दिसून येते. कारण हमी भाव कुठल्याला मी एवढं पिकवलं किंवा माझं एवढं सोयाबीन झालं की मला 100% इतका दर मिळेल याची शाश्वती नाही. आता मराठवाड्यात विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच इकडे दिसतात. म्हणजे फरक काय? पश्चिम महाराष्ट्र एकदम सुजलाम सुफलाम आहे, हां. पाण्याची सोय भरपूर आहे, हं, पण पिकाला मिळेल तो दर हा निश्चित नसल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. हं, कारण त्यांना दर पाहिजे हं, की मी एवढं सोयाबीन मला पिकलं की मला इतका दर मिळणार आहे, माझा एवढा ऊस टन गेला की मला इतके पैसे मिळतील, हं. ह्याचा हमी राहत नाही. बरं, आणि त्यामुळं खर्चाचं गणित विचार करता मग तरुण पोरं इकडे वळायला तयार नाहीत. बरोबर. मग करायचं काय त्यांनी हा प्रश्न निर्माण होतो. आणि इकडे मग बेरोजगारी आहे आणि तिकडे शेती बेरोजगारी करण्याबद्दल आहे उदासीनता त्यामुळं. आहे. आणि आता जी इलेक्शन चालू आहे ह्याच्यामध्ये मॅक्झिमम तरुणांचा जो सहभाग दिसतोय हं. तो केवळ संध्याकाळी जेवण मिळालं तर आजची सोय झाली, उद्याची सोय झाली, चला आज 4 दिवस निघाले, ह्याच्यापेक्षा काही जास्त फारसा फरक पडत नाही. कारण कोणाला मत द्यावं किंवा, पण त्यांनी जरी विचारलं तर त्यांना आश्वासनं देणारी खूप आहेत. हं. ते आश्वासन कोणीही कुठलीही पाळली जात नाहीत आणि हे या इलेक्शनचं एक दुर्दैव आहे. फर्स्ट वोटर्सला काय तुम्ही मेसेज द्याल? फर्स्ट वोटरनं खरंच विचार करायला पाहिजे की त्यांना आज काय, फर्स्ट वोटरनं फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की इलेक्शनपुरतं विचार न करता कुणीतरी ह्या तरुणांनी पुढे येऊन जे कोण निवडून आलेले आहेत त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही असं करणार, आम्हाला तुम्ही काय काम देणार आहे, आमच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, हे इलेक्शन नसताना सुद्धा त्यांनी विचारलं पाहिजे. इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला आश्वासनं खूप मिळतील. पण बऱ्याचदा असं दिसतंय प्रचारामध्ये कार्यकर्तेही असतात तरुण किंवा असे तरुणही असतात फर्स्ट वोटर असतील. एक तर जाती आधारित होतीये निवडणूक किंवा धर्म आधारित होतीये, माझा धर्म तुझा धर्म माझी जात. जाती आधारित निश्चितच होतं. ह्या जाती आधारित म्हणण्यापेक्षा मतं मिळवण्यासाठी जाती आधाराचा विचार केला जातो, धर्माचाही विचार केला जातो. म्हणजे हे सोयीस्कर असतं. जातीय वाद घेऊन जर मतं मागितली तर मिळत असतील तर मग जातीय वाद पडू. हे तुम्हाला कळतं, तुमच्या वयातल्या लोकांना हो, कळतं, हो, पण हो. जे फर्स्ट वोटर आहेत ही तरुण पिढी आहे त्यात वाहवत चालली आहे. वाहवत चाललेलं आहे, त्यांचं दुर्दैव होतंय. हं. आणि तरुण पोरांचं एक दुर्दैव असं आहे की ते जो प्रवाह चालू असतो मग तो बरोबर का चुकीचाही बघितला जात नाही.